महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महानगरपालिका निवडणुकांचा धुराळा उडालेला आहे. अनेक आरोप प्रत्यारोप आणि कालचे शत्रू आजचे मित्र उद्याचे शत्रू अशा स्वरूपाचे चित्र महाराष्ट्राच्या राजकारणात दिसतंय. आणि जे अगदी सत्तेत एकत्र बसले ते अगदी टोकाचे आरोप करताना पाहायला मिळतात. विरोधक तर करणारच. पण या परिस्थितीमध्ये पिंपरी चिंचवड पुणे हे अत्यंत महत्त्वाचं झालंय. कारण प्रत्येकाला पुण्यावर आपली सत्ता हवी आहे. शनिवारवाडा कोणाच्या ताब्यात असा प्रश्न तयार झालाय. आतापर्यंत पुण्यावर सत्ता म्हणजे शरद पवार अशा स्वरूपाचं चित्र होतं. अजित पवार स्वतः आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याही चर्चा करणार आहोत. दादा खूप खूप स्वागत. निलेशजी नमस्ते. दादा, ज्या स्वरूपाचं वातावरण सध्या आहे आणि तुम्ही वातावरण जोरात तापवलंय म्हणे पुण्यामध्ये आणि शनिवार वाड्यावर हक्क अजित पवार सांगणार अशा स्वरूपाचं अशी चर्चा आहे. कसं आहे निलेशजी, कुठल्याही निवडणुका म्हटल्यानंतर प्रत्येक जण आपापल्या जसं योग्य वाटेल तशा प्रकारची चर्चा सुरू करतात. परंतु मी जेव्हापासून ह्या क्षेत्रामध्ये आलेलो तेव्हापासून उतरायचं तर व्यवस्थितच उतरायचं, उगीच वरवर उतरायचं नाही. शेवटी जनता ठरवणार आहे हे आम्हालाही कळतं आहे. कारण तो मतदार राजा ठरवेल की कुणाच्या हातामध्ये कुठली सूत्रं द्यायची ते. पण आम्ही मनापासून प्रयत्न करतो आहे, सगळीकडेच करतो आहे, पुण्यातही करतो आहे, पिंपरी चिंचवडमध्येही करतो आहे आणि चालू आहे काम. आता राहिलेल्या 4-1 दिवसच राहिलेत, त्याच्यामध्ये आणखीन ह्या सगळ्या गोष्टीला सगळेजण जेवढे पक्ष उभे आहेत ते सगळेजण गती देतील. पण मागच्या काळातल्या निवडणुकांना आताच्या काळातल्या निवडणुकात खूप जमीन आसमानाचा फरक पडला आहे. आता वेगवेगळ्या पद्धतीनं प्रलोभनं दाखवणं, वेगवेगळ्या पद्धतीनं दबाव आणणं, वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे ज्या ज्या गोष्टीचा वापर करून समोरच्याला माऊमेद करता येईल, त्याचं खच्चीकरण करता येईल अशा प्रकारचे प्रयत्न हे सगळीकडे चालू आहेत आणि लोक ते सगळे बघतायत. तुमच्यासारखे मुलाखती घेत आहेत, वस्तुस्थिती पुढे आणण्याचा प्रयत्न करतायत, नक्की काय होणार आहे ते आजमावतायत, असं सगळं चित्र आहे.